राज्यातील पुढील गळीत हंगामासंदर्भात उद्या मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे। हा गळीत हंगाम नेमका कधीपासून सुरू होईल या संदर्भात या बैठकीत चर्चा होईल। दुसरं महत्त्वाचं जी थकीत FRP आहे त्यावर देखील उद्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भातच बोलण्यासाठी आता आपल्या सोबत राज्याचे साखर आयुक्त दीपक तावरे आहेत। सर, उद्याची बैठक आहे, महत्त्वाची बैठक आहे गळीत हंगामासंदर्भात। काय नेमका गळीत हंगाम आपला कधीपासून सुरू होऊ शकतो, काय या बैठकीत चर्चा होऊ शकते? उद्या 30 तारखेला माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक आहे। यामध्ये प्रथमतः मागील जो हंगाम झाला 24-25चा ह्याचा आढावा घेण्यात येईल की ह्यामध्ये गाळप किती झालं, साखर उत्पादन किती झालं, इथेनॉल पुरवठा किती झाला, को जनरेशन किती झालं, किती FRP अदा झाली, किती शिल्लक राहिले, आम्ही FRP वसुलीबाबत काय कारवाई झाली ह्याचा एक आढावा होतो। आणि त्यानंतर मग येणारा जो हंगाम आहे 25-26चा ह्याच्यामध्ये ऊस उपलब्धता किती आहे, साधारण पिकाची परिस्थिती, शेजारी आपला कर्नाटक राज्यामध्ये कधी कारखाने चालू होणार आणि ऊस परिपक्व आहे किंवा कसे, ह्या सगळ्याचा विचार करून समिती हंगाम कधी सुरू करायचा आहे ह्याबाबत निर्णय घेईल। दुसरं महत्त्वाचं सर, मराठवाड्यामधली जी परिस्थिती आहे, एकूण ज्या पद्धतीने अतिवृष्टी त्या भागात झालेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमी लक्षात घेता हंगाम लांबू शकतो असं काही नाही? ह्या सर्व गोष्टी बैठकीत चर्चा होऊन त्यावर निर्णय होईल। पण हंगामाचं तसं काही नियोजन थोडंसं असं काही होऊ शकतं पुढे? नाही, समितीमध्ये जसे शासनाचे प्रतिनिधी आहेत तसे बिजमा, इजमा, साखर संघ, इतर सर्व प्रतिनिधी आहेत, याबाबत सखोल चर्चा होऊन निर्णय होईल। सर, दुसरं महत्त्वाचं म्हणजे FRP संदर्भात जवळपास 300 कोटी रुपयांची FRP राज्यातल्या साखर कारखान्यांकडे थकीत आहे, कारवाई होताना दिसत नाही, काय नेमकं? नाही, आपल्याकडं 200 साधारण 47 कोटी शिल्लक आहे, त्याबाबत 52 कारखान्यांकडे ही शिल्लक आहे। 28 कारखान्यांवर आम्ही RRCची कारवाई केलेली आहे। 28 पैकी 18 कारखान्यांनी RRC झाल्यानंतर 100% दिली, उर्वरित कारखान्यांकडे शिल्लक आहे। आणि इतर जे कारखाने आहेत की ज्यांच्यावर RRC केली नाही त्यांचे शेतकऱ्यांशी करार केलेला आहे आणि त्यांच्या करारानुसार पुढील हंगामाच्या अगोदर ते FRP देण्याबाबत त्यांच्या करारामध्ये नमूद आहे। त्यामुळे जेव्हा लायसन्स करता आमच्याकडे त्यांची प्रकरणे येतील त्यावेळी आम्ही तपासू की त्यांनी FRP दिलेली आहे किंवा कसं। त्यांनी FRP भरले नाही तर त्यांना गळीत हंगामाचा परवाना दिला जाणार नाही असं काही तुम्ही? हो, नेहमीचंच आपलं धोरण आहे की आपण हंगामाच्या पूर्वी जेव्हा RRCला लायसन्सला प्रकरण येतं तेव्हा त्यांनी मागील हंगामाची FRP दिली आहे नाही दिली आहे याबाबत विचार करूनच आपण लायसन्स देतो। शेवटचा प्रश्न सर, की चर्चा अशी देखील आहे की राजकीय वरदहस्त असल्यामुळे हे कारखाने FRP भरत नाही असं काही? नाही, तसं काय नाही। ठीक आहे, तर साखर आयुक्त होते ज्यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती आपली भूमिका मांडलेली आहे। राजकीय प्रश्नांवरती खरं तर त्यांना त्यांची भूमिका मांडायची नाही आहे, कारण एक सरकारी अधिकारी म्हणून त्यांना काही मर्यादा येतात निश्चितच। मात्र ही सगळी जी काही थकीत FRP आहे ती जवळपास 300 कोटींच्या घरात आहे। राज्यातले 52 कारखान्यांनी ही सगळी FRP थकवलेली आहे। जी चर्चा आहे दबक्या आवाजात ती अर्थातच राजकीय वरदहस्त असल्यामुळे या कारखान्यांकडे अशा पद्धतीची FRP थकीत आहे असे देखील बोललं जात आहे। मात्र उद्याच्या बैठकीत मुख्यमंत्री या संदर्भात काही आदेश देतील का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।